नमस्कार, कसे आहात सगळे? मी उत्रेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस, उस्मानाबाद. मित्रांनो, आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, की आपणास या चॅप्टरमध्ये जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित येणार नाही, तोपर्यंत चॅप्टर शिकण्यात मजा नाही. कारण चॅप्टर शिकायला मजाच येणार नाही. ज्यांनी आणखीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित केलेलं नाहीये, त्यांनी बेसिक 1 आणि बेसिक 2 हे जे आपल्या ऍप्लिकेशन मधले 2 लेक्चर आहेत, हे 2 लेक्चर पहा आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ पाहायला चालू करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड्स पाहिजेत. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये काय ट्रेंड्स आहेत. ट्रेंड म्हणजे काय असतो? एक ट्रेंड येतो बघा. आपण म्हणतो की न गजनी कट. गजनी कट माहितीये सगळ्यांना? गजनी कट. गजनी कट हा एक ट्रेंड आहे. ट्रेंड आला होता आपण असं म्हणतो. किंवा देवयानी साडी ही पण एक ट्रेंड आली होती. बरोबर आहे का नाही? म्हणजे एक प्रवाह चालू होतो, की त्या दिशेनं प्रवास चालू होतो. याला म्हणायचं ट्रेंड. आता तोच ट्रेंड या पिरियॉडिक क्लासिफिकेशन मध्ये काही ट्रेंड्स आहेत, तसेच ट्रेंड्स आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता बारीक लक्ष द्या. ऐका. बघा, पिरियॉडिक टेबलमध्ये मी त्या दिवशी तुम्हाला बेसिक सांगितलं होतं. आपण जेव्हा हायड्रोजन कडून हेलियम कडे जातो, म्हणजे हायड्रोजन हा लेफ्ट साइडला आहे, आपण इकडे राईट साइडला जातोय. हायड्रोजन कडून हेलियम कडे जात असताना असं म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणणार, व्हाईल वी आर मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट साइड ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जेव्हा लेफ्ट कडून राईट कडे मूव्ह होतो, त्यावेळी ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो. बरोबर आहे की नाही? जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो, एक 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 atomic नंबर वाढत जातो. बघा बरं, इथं सोडियम पासून आपण डावीकडून उजवीकडे जाऊया, कुठूनही जाऊ. सोडियम पासून मॅग्नेशियम कडे गेले, atomic नंबर 1 न वाढला. नंतर अल्युमिनियम आणखीन 1 न वाढला, आणखीन 1 न वाढला, आणखीन 1 न वाढला, आणखीन 1 न वाढला. While we are moving from left to right side of the modern periodic table, atomic number increases by 1. As atomic number increases, it means that number of protons increases. समजून घ्या. atomic नंबर वाढत जातो, याचा अर्थ प्रोटॉनची संख्या वाढत जाते फ्रॉम लेफ्ट टू राईट साइड. आणि जशी जशी प्रोटॉनची संख्या वाढत जाते, बाळांनो कंसात लक्षात ठेवा, प्रोटॉन्स कुठे असतात? तर प्रोटॉन्स हे न्यूक्लियस मध्ये लोकेट झालेले असतात. बरोबर आहे? ऍटमचं न्यूक्लियस कुठे असतं? ऍटमचं न्यूक्लियस म्हणजे सेंटर, ज्याच्यामध्ये प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्जेस वाढत जातात. कधी? as we are moving from left to right side of the modern periodic table, atomic number increases by 1. As atomic number increases, number of protons also increases by 1. As the number of protons increases, it means that the positive charge increases at the center. बरोबर आहे? पॉझिटिव्ह चार्ज वाढतो सेंटरला, आणि जसा जसा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो, तसं तसं बाहेर जे इलेक्ट्रॉन्स गर 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 कक्षेमध्ये फिरत असतात, सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये फिरणारा जो इलेक्ट्रॉन आहे, तो सुद्धा सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. लक्षात येतंय का? आणि मग सेंटरकडे जर इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट व्हायला लागला, the force of attraction between the nucleus and the electron present in outermost shell, म्हणजे सगळ्यात बाहेरच्या कक्षामध्ये प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारा प्रोटॉन्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं, त्याच्यामुळे बॉन्डिंग वाढतं. आणि मी हे जे एवढं एक्सप्लेन केले ना आतापर्यंत, हा सगळा बेस आहे आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड शिकण्यासाठी. लक्ष द्या. बघा, पहिल्यांदा आपण एक 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 आता ट्रेंड समजून घेऊया. मी काय सांगतो लक्ष द्या. बघा, पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. पहिल्यांदा आपण व्हॅलन्सीचा काय ट्रेंड आहे ते समजून घेऊ. पण आम्हाला व्हॅलन्सी कशाला म्हणायचं सर हे नाही कळत. मग व्हॅलन्सी कशाला म्हणायचं? तर त्याच्या अगोदर आम्हाला समजलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एन एलिमेंट आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. कम ऑन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं? मी व्हॅलन्सी कशाला म्हणायचं हे नाही सांगत आहे, मी सांगतोय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं, आणि हे समजलं तर व्हॅलन्सी कशाला म्हणायचं हे समजेल तुम्हाला. The number of electrons present in the outermost shell of an atom are called valence electrons. एखाद्या ऍटमच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या याला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि मी जर तुम्हाला सांगितलं, बघा, ऍटम आहे कार्बन, ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय पहा, काय सांगा मला सर? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s2 2s2 2p2. ओके. आणि जर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर मला व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सांगा, किती आहेत सांगा बरं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं? सगळ्यात बाहेरच्या कक्षा. किती कक्षा आहेत टोटल? शेल म्हणतोय मी, सब शेल नाही म्हणत. शेल किती आहेत टोटल? 2च आहेत.
एक आणि दोन, बरोबर आहे. आणि त्या दुसऱ्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2s2 2p2, म्हणजे टोटल किती झाले? 2s2 मधले 2, 2p2 मधले 2, 2 2 4, म्हणजे 4 हा आकडा कसला आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. समजून घ्या. The number of electrons present in the outermost shell of an atom are called valence electrons. Okay. मग सर व्हॅलन्सी कशाला म्हणायचं? या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पैकी जे इलेक्ट्रॉन शेअर केले जाऊ शकतात त्यांना म्हणायचं व्हॅलन्सी. व्हॅलन्सी ऑफ an atom is the number of electrons that can be shared to form chemical bond with another atom. दुसऱ्या एखाद्या ऍटम सोबत, लक्ष द्या, एका ऍटमने एका ऍटमने दुसऱ्या ऍटम सोबत बॉन्ड तयार करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन शेअर करू शकतं याला म्हणायचं व्हॅलन्सी. Valency of an atom is the number of electrons that can be shared to form a chemical bond with another atom is called its valency. लक्षात येतं? मग सर हे इलेक्ट्रॉन्स किती शेअर करतं? मग व्हॅलन्सी कशावरून ठरते? तर आता पुन्हा नीट लक्ष द्या. बघा, मी तुम्हाला इथं पुन्हा पिरियडिक टेबल कडे थोडंसं नेतो आणि इथं नेऊन एक्सप्लेन करतो. क्लासरूम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे एक्सप्लेन करता आलं असतं मला. लक्ष द्या. बघा, जर आपण हायड्रोजन हेलियम पहिला पिरियड सोडून दुसऱ्या पिरियड पासून पाहू, म्हणजे शिकायला थोडंसं सोपं जाईल. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, ज्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1s2 2s1. मग आउटर मोस्ट शेल मध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती? 1 आहे सर. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती? 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी ही सारखी असते का? नाही. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. मग व्हॅलन्सी किती आहे? व्हॅलन्सी म्हणजे त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पैकी किती इलेक्ट्रॉन हा शेअर करू शकतो, दुसऱ्याला देऊ शकतो किंवा दुसऱ्याचे घेऊ शकतो, याला म्हणायचं व्हॅलन्सी. व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दोन्ही टर्म सारख्या नाहीयेत. मग जर लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s1 असेल तर याच्यापैकी त्याची पहिली कक्षा, पहिल्या कक्षेतली पहिली उपकक्षा पूर्ण भरली आहे 1s2, पहिली तृप्त आहे, बरोबर आहे. मग दुसरी कक्षा 2s1. मग दुसऱ्या कक्षेमध्ये सर टोटल इलेक्ट्रॉन किती बसत असतात? सर दुसऱ्या कक्षेमध्ये टोटल इलेक्ट्रॉन 8 बसत असतात. किती बसतात? 8. बरोबर आहे का नाही? आम्हाला माहिती आहे तिसऱ्यामध्ये 18, चौथ्यामध्ये 32. मग जर दुसऱ्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स 8 बसत असतील, सर आम्हाला नव्हतं माहिती, तुम्ही सांगितलेलं. मग बेसिक 1 आणि बेसिक 2 हे लेक्चर बघ बाळा, त्याच्यात शिकवलंय मी हे. जर दुसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन बसत असेल, दुसऱ्या कक्षेमध्ये जर एकच इलेक्ट्रॉन असेल तर त्या दुसरी कक्षा पूर्ण भरण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? आणखीन 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग याला 7 इलेक्ट्रॉन कोणी देईल का? याच्या बापाला देईल बघा. याला 7 इलेक्ट्रॉन कोणी देणार नाही. उलट याला वाटेल एक माझ्याकडचा जो इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन मी देऊन टाकतो आणि सुखात राहतो. मग जर त्यानं एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर तो काय झाला? एक इलेक्ट्रॉन देणारा म्हणजेच इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, श्रीमंत झाला, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. असं का म्हणायचं? कारण की जर त्यानं एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज दिला तर त्यानं काय ठेवला? त्याच्या हिश्श्याचा एक पॉझिटिव्ह चार्ज स्वतःकडे ठेवला. बरोबर आहे का नाही? कसं काय बरं सर? कारण की जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे जेवढे निगेटिव्ह चार्ज असतात तेवढे प्रोटॉन्स असतात म्हणजेच तेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात. कळालं की नाही? जेवढे निगेटिव्ह चार्ज म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तेवढेच प्रोटॉन्स प्रेझेंट असतात. आणि जर कोणी इलेक्ट्रॉन देत असेल म्हणजे कोणीतरी निगेटिव्ह चार्ज देत असेल तर त्याच्याकडे शिल्लक काय राहणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. जर एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर एक पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा राहिला. म्हणून लिथियमनं जर एक इलेक्ट्रॉन देऊ शकत असेल तर त्याच्याकडे शिल्लक काय राहील? एक पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहील. लक्षात येतंय का? आणि जर एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्याकडे शिल्लक राहत असेल तर लिथियमला म्हणायचं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. लक्षात येतंय? बर, लिथियमला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणूया सर. विषय हा आहे व्हॅलन्सी कशाला म्हणायचं. मग व्हॅलन्सी कशाला म्हणायचं? तर लिथियम जो एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो ही झाली लिथियमची व्हॅलन्सी. किती? 1. लिथियमची व्हॅलन्सी किती आहे? मग लिथियमची व्हॅलन्सी आहे 1. चला पुढे आपण तेच बेरिलियमच्या बाबतीत पाहणार. सर सांगा बेरिलियमची व्हॅलन्सी किती? मग तुम्हाला दिसतंय बेरिलियमची व्हॅलन्सी किती? बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 1s2 2s2. जर बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 असं असेल
तर मग मला सांगा त्याची दुसरी कक्षा भरण्यासाठी आणखीन किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? पहिली कक्षा तर पूर्ण भरली आहे, तो तृप्त आहे. दुसरी कक्षा अतृप्त आहे, बरोबर आहे का नाही? फुल सॅटिस्फाईड आहे का? नाहीये, त्याला आणखीन 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे सर, बरोबर आहे. तेव्हा दुसरी कक्षा फुलफिल होईल, पूर्ण भरून जाईल, बरोबर आहे का नाही? आणि जर दुसऱ्या कक्षेला पूर्ण भरण्यासाठी आणखीन 6 इलेक्ट्रॉनची गरज असेल, तर त्याला 6 इलेक्ट्रॉन कोणी देईल का? याच्या बापाला देईल का कोणी 6 इलेक्ट्रॉन? कोणीच देणार नाही. उलट याच्याकडचे इलेक्ट्रॉन्स मागून घेतील, याला वाटेल 2 देऊन टाका आणि समाधानात राहा. म्हणून हा सुद्धा काय करतो? 2 इलेक्ट्रॉन देतो. आणि जर यानं 2 इलेक्ट्रॉन दिले, लक्ष द्या बरं, समजून घ्या. जर यानं 2 इलेक्ट्रॉन दिले, तर हा पुन्हा काय झाले? याची व्हॅलेन्सी 2 झाली. म्हणजे लिथियमची व्हॅलेन्सी 1, बेरिलियमची व्हॅलेन्सी 2. बरोबर आहे. व्हॅलेन्सी काय झाली? इन्क्रीज होत चालली. बरोबर आहे. का बरं? व्हॅलेन्सी कशाला म्हणायचं? इलेक्ट्रॉन्स देणे किंवा घेणे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी शेअर्ड. जेवढे इलेक्ट्रॉन्स दिले जातील किंवा घेतले जातील याला म्हणायचं व्हॅलेन्सी. लिथियमची होती 1 कारण त्याच्याकडे एकच शिल्लक होता. बेरिलियमची होती 2 कारण त्याच्याकडे 2च शिल्लक होते. चला पुढे बोरॉनकडे. मग बोरॉनची व्हॅलेन्सी किती आहे ते पाहू. आपण ट्रेंड पाहतोय, ट्रेंड शिकायचं आहे आपल्याला. बोरॉनची व्हॅलेन्सी किती ते पाहू आपण. चला, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा काय आहे. तुमच्या समोर नोटबुक आहे तुमची. काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? 1s2 2s2 2p1. मला सांगा त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत? सर, दुसरी कक्षा आउटर मोस्ट आहे म्हणजे सगळ्यात बाहेरची दुसरी कक्षा. त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्याच्या एस मध्ये 2 आहेत आणि दुसऱ्याच्या पी मध्ये 1 आहे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन आहेत. मग याला सॅटिस्फाय होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? सर, आणखीन 5 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग याला 5 इलेक्ट्रॉन कोणी देईल का? नाही. सर, का नाही देणार बरं? कारण की इलेक्ट्रॉन्स, हे वाक्य फार महत्वाचं आहे, आता लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन्स देण्यासाठी किंवा घेण्यासाठी एनर्जी लागते. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स देण्यासाठी किंवा घेण्यासाठी एनर्जी लागते. मग जर याला 1 इलेक्ट्रॉन द्यायचा असेल तरी एनर्जी लागते आणि 1 इलेक्ट्रॉन घ्यायचा असेल तरीही एनर्जी लागते. मग जर याला 3 इलेक्ट्रॉन द्यायचे असतील तरी एनर्जी लागेल आणि 5 इलेक्ट्रॉन्स घ्यायचे असतील तरी एनर्जी लागेल. 1 इलेक्ट्रॉन देण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढीच एनर्जी 1 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी लागते. 2 इलेक्ट्रॉन्स देण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढीच 2 इलेक्ट्रॉन्स घेण्यासाठी लागते. मग मला सांगा, ह्याला 3 इलेक्ट्रॉन्स देण्यासाठी जेवढी एनर्जी लागेल, नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त 5 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी एनर्जी लागेल आणि मग तेवढी एनर्जी तर याच्याकडे नसते. म्हणून याला 3 इलेक्ट्रॉन्स देणं परवडतं, त्याच्याऐवजी 5 इलेक्ट्रॉन्स घेणं परवडत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. कळतं का? आणि म्हणून मग बोरॉन काय करतं? बोरॉन त्याच्याकडे जे 3 इलेक्ट्रॉन आहेत बाहेरच्या कक्षेमध्ये ते 3ही इलेक्ट्रॉन देऊन टाकतं. अरे लक्षात येतं की नाही? आणि म्हणून मग व्हॅलेन्सी बोरॉनची 3. बघा व्हॅलेन्सी काय होत चाललंय. लिथियमची 1, बेरिलियमची 2, बोरॉनची 3. व्हॅलेन्सी कशाला म्हणतोय? जेवढे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊ शकतात किंवा घेतले जाऊ शकतात याला म्हणतो आम्ही व्हॅलेन्सी. चला पुढे कार्बनची व्हॅलेन्सी किती चेक करू आपण. आपल्याला ट्रेंड सांगायचा आहे, डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, म्हणून आपण सगळ्यांच्या व्हॅलेन्सी चेक करायला लागलो. कार्बनची व्हॅलेन्सी बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6 आणि मग त्याची व्हॅलेन्सी किती होईल? व्हॅलेन्सी 1s2 2s2 2p2. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याचा अर्थ त्याच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4. मग त्याला आणखीन जर 2 नंबरची कक्षा पूर्ण सॅटिस्फाय करायची असेल तर 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि जर याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे तर ह्यानं 4 इलेक्ट्रॉन घेणं पसंत करेल की देणं पसंत करेल? तर कार्बन इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही, इलेक्ट्रॉन शेअर करतं. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स लूज ही करत नाही आणि गेन ही करत नाही, ते शेअर करतं. काय करतं? शेअर करतं, वाटून खातं, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतं. आपण कार्बन कंपाऊंड चॅप्टर नंबर 9 मध्ये आणखीन डिटेलमध्ये हे शिकणार आहोत. ओके. मग कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. किती? 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणून कार्बनची व्हॅलेन्सी किती? 4. लक्षात येतंय का? कळतंय? त्याच्याकडे असणारे 4च्या 4 इलेक्ट्रॉन ते लोकांचे 4 घेऊ शकतं किंवा ह्याचे 4 देऊ शकतं. जे त्या परिस्थितीनुसार जे गरजेचं आहे त्या पद्धतीने हे वागेल. म्हणजे लिथियमची व्हॅलेन्सी सर 1 होती, बेरिलियमची 2, बोरॉनची 3, कार्बनची 4. ओके. चला नायट्रोजनची व्हॅलेन्सी पाहू आपण. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7. याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p3. बघा बरं तुमच्या नोटबुक मध्ये चेक करा. हो सर तसंच आहे. मग त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत सगळे मिळून? सर
दुसऱ्या कक्षेमध्ये त्याच्यात सगळे मिळून 5 इलेक्ट्रॉन आहेत. किती आहेत? 5 आहेत. मग हे जर 5 इलेक्ट्रॉन आहेत तर त्याला सॅटिस्फाय होण्यासाठी आणखीन किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? सर आणखीन 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग त्याला 5 इलेक्ट्रॉन देणं परवडेल की 3 इलेक्ट्रॉन घेणं परवडेल? कारण की इलेक्ट्रॉन देण्यासाठी किंवा घेण्यासाठी एनर्जी लागते. मग 5 इलेक्ट्रॉन देण्यासाठी जास्त एनर्जी लागेल, त्याच्याऐवजी 3 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी कमी एनर्जी लागेल. बरोबर आहे का नाही? म्हणून हे 3 इलेक्ट्रॉन घेणं पसंत करतं, लक्षात ठेवा. आणि मग नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन घेतं. कम ऑन, नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन घेतं. आणि म्हणून आपण काय म्हणणार? नायट्रोजननं 3 इलेक्ट्रॉन्स लोकाचे शेअर केले, म्हणजे लोकांचे घेतले, म्हणून नायट्रोजनची व्हॅलन्सी किती होते मग? 3. पण नायट्रोजननं इलेक्ट्रॉन घेतले. नीट लक्ष द्या, आता समजून घ्या. आणखीन एक कन्सेप्ट सांगणार आहे मी इथं. नायट्रोजनने 3 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे 3 निगेटिव्ह चार्जेस घेतले, कारण इलेक्ट्रॉनच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. 3 निगेटिव्ह चार्जेस घेतले, बरोबर आहे. आणि तेवढेच पॉझिटिव्ह चार्जेस आणि 3 एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे नायट्रोजनच्या डोक्यावर 3 निगेटिव्ह चार्ज झाले, म्हणजे 3 निगेटिव्ह चार्जचा लोड झाला. दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन घेतले भिकाऱ्यानं, आणि म्हणून अशा प्रकारच्या एलिमेंटला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह. कमॉन, काय म्हणायचं? इलेक्ट्रो निगेटिव्ह. लक्षात ठेवायचं, जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन्स देतात त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आपल्या टपरीवर लिहून ठेवायचं. जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन देतात त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, आणि जे मूलद्रव्य इलेक्ट्रॉन्स घेतात त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह. नायट्रोजननं 3 घेतले म्हणून नायट्रोजनची व्हॅलन्सी 3. नायट्रोजननं जर 2 घेतले असते, जो 2 घेईल त्याची व्हॅलन्सी 2, जो 1 घेईल त्याची व्हॅलन्सी 1. जो 2 देईल, नीट लक्ष द्या, जो 1 इलेक्ट्रॉन घेईल किंवा 1 इलेक्ट्रॉन देईल त्याची व्हॅलन्सी एकच असते. पण घेणाऱ्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि देणाऱ्याला म्हणायचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. फार छोटा फरक आहे, समजून घ्या. हे मी जे तुम्हाला सांगतोय फक्त एक चित्र दिसतंय तुम्हाला आणि सर मी त्याच्यातूनच एक्सप्लेन करतोय, पण हे ज्या चित्रावरून एक्सप्लेन करतोय हेच पुढे सोपं आणि सहज होणार आहे. व्हिडिओ जर समजत नसेल ना तर पुन्हा सुरुवातीपासून शांत चित्तानं ऐकायचा. व्हिडिओ बघत असताना फ्रेश बसायचं, तोंडावर पाणी मारून बसायचं, कानात हेडफोन घालून बसायचं. ओके. जर हेडफोन नसतील तर घरच्यांशी भांडण करू नका की मला लगेचच हेडफोन घ्या. पण हेडफोन मध्ये जर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर एक होईल, तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्याल. रूम मध्ये व्हिडिओ बघत असताना एकट्याला कुठे बसता येते का अशी जागा शोधा, नाहीतर टीव्ही समोर बसून तुम्ही व्हिडिओ पाहिजे कसं लक्षात येईल ते. घरात जर कुठेतरी ना लेकरांचा गोंधळ चालू असेल तर व्हिडिओ लक्षात नाही येणार. कुठेतरी एक जागा शोधायची, आपली जागा तयार करायची, नेटवर्क चांगलं बघायचं, तशा ठिकाणी जाऊन बसायचं आणि व्हिडिओ बघायचा. बघा मी तुम्हाला सांगितलं नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते बाळांनो? नायट्रोजनची व्हॅलन्सी असते 3, कारण ते 3 इलेक्ट्रॉन घेतं. ऑक्सिजनची बघा, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1s2 1s2 कम ऑन, 1s2 आणि याचा अर्थ त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि जर 2 नंबरची कक्षा पूर्ण भरायची असेल तर त्याला आणखीन 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ह्याला हा 6 इलेक्ट्रॉन 2 नंबरची कक्षा जर त्याला फुल सॅटिस्फाय व्हायचं असेल तर 6च्या 6 इलेक्ट्रॉन देईल का कोणाचे तरी 2 घेईल, कोणाचे तरी 2 घेईल, आणि तो 2 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि त्याची 2 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याची व्हॅलन्सी किती हो? व्हॅलन्सी किती? त्याची व्हॅलन्सी 2. इलेक्ट्रॉन घेतो म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्ह, पण त्याची व्हॅलन्सी 2. फ्लोरीनचं काय? फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 बरोबर आहे. त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7. त्याला जर पूर्ण सॅटिस्फाय व्हायचं असेल, 2 नंबरची कक्षा जर तृप्त करायची असेल तर त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि तो काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेणंच पसंत करतो. 7 इलेक्ट्रॉन कोणालाही देणार नाही, तो काही येडा नाही. बरोबर आहे का नाही? गोलीगत. चला, जर मग तो एक इलेक्ट्रॉन घेत असेल, इलेक्ट्रॉन घेतोय याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, आणि तो इलेक्ट्रॉन 1 घेतोय म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 1. त्याच्यानंतर आहे निऑन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 10, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s2 बरोबर आहे. दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो पूर्ण सॅटिस्फाय आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन घेतही नाही आणि इलेक्ट्रॉन देतही नाही, म्हणून त्याची व्हॅलन्सी असते 0. आणि त्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असणारे जे सगळेच एलिमेंट्स आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, पूर्ण 18 नंबरचा ग्रुप, तो इलेक्ट्रॉन देतही नाही घेतही नाही म्हणून त्यांना म्हणतात 0 ग्रुप एलिमेंट. आम्ही जर डावीकडून उजवीकडे चाललो, फ्रॉम लेफ्ट टू राईट साइड ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल चाललो, तर आमच्या लक्षात काय येईल? चला बरं पाहू. लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियमची 2, बोरॉनची 3, कार्बनची 4. पण इथपर्यंत व्हॅलन्सी वाढत चाललीये, बरोबर आहे. पुन्हा व्हॅलन्सी बघा, नायट्रोजनची 3, ऑक्सिजनची 2,
फ्लोरीनची 1, निऑनची 0. म्हणजे व्हॅलन्सी बद्दल सांगायचं झालं तर कसं 1 2 3 4. लक्ष द्या बरं, समजून घ्या कसं आहे. हा बघा 1 2 3 4 3 2 1 0. म्हणजे while we are moving from left to right side of the modern periodic table, valency increases first. valency increase होत जाते इथपर्यंत and then decreases up to 0. बरोबर आहे. आणि पुन्हा कमी कमी होत जाते. किती कमी होते? 0 पर्यंत कमी होत जाते. सर आपण तर एकच पिरियड पाहिला, सगळ्या पिरियडच्या बाबतीत हेच आहे का? सगळ्या पिरियडच्या बाबतीत हेच आहे. सोडियमची व्हॅलन्सी एका ग्रुपमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची व्हॅलन्सी सेम असते. लक्षात ठेवायचं. म्हणजे हायड्रोजनची व्हॅलन्सी एकच, लिथियमची पण एकच, सोडियमची पण एकच, पोटॅशियमची पण एकच, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सियम सगळ्यांची व्हॅलन्सी एकच असते. लक्षातच ठेवायचं हे. एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची व्हॅलन्सी सेम असते. आणि मग पिरियडच्या बाबतीत काय? तर पिरियडच्या बाबतीत असं, जर आपण डावीकडून उजवीकडे चाललो, कारण हेच आहे सगळं. इथून बघा, जर यांची आणि यांची व्हॅलन्सी सारखीच आहे, याची 1 आहे तर याची 2च आहे. बरोबर आहे का नाही? याची 3च असणार, याची 4च असणार. डावीकडून उजवीकडे जात असताना while we are moving from left to right side of the modern periodic table, valency first increases up to 4 and then decreases up to 0. लक्षात येतंय? म्हणून 18वा ग्रुप जो आहे, ज्यांची व्हॅलन्सी 0 आहे, म्हणजे ते इलेक्ट्रॉन देतही नाहीत, इलेक्ट्रॉन्स घेतही नाहीत, म्हणजे ते कुठल्याही रिएक्शन मध्ये भागच घेत नाहीत. कारण ते इलेक्ट्रॉन जर देत असतील किंवा घेत असतील तरच ते दुसऱ्या ॲटम सोबत त्यांचा दुसऱ्या ॲटम सोबत बॉन्ड तयार करतील. आणि जर बॉन्ड तयार केला तर केमिकल रिएक्शन होईल. म्हणजे जर केमिकल रिएक्शन होईल तरच नवीन काहीतरी तयार होईल. बरोबर आहे का नाही? आणि जर त्यांची व्हॅलन्सी 0 आहे तर ते कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेणार नाहीत. आणि जर केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेणार नाहीत तर कुठलाही नवीन केमिकल कंपाऊंड तयार होणार नाही. आणि जर नवीन काही तयार होत नसेल, जर त्यांच्यापासून नवीन काही तयार होत नसेल, एखाद्या जोडप्यापासून जर नवीन काही तयार होत नसेल तर त्या जोडप्याला स्टराईल म्हणतात. कळतंय का? आणि जर एखाद्या ॲटम पासून नवीन काही तयार होणार नसेल तर त्याला इनर्ट म्हणतात. लक्षात ठेवायचं. म्हणून ग्रुप 18 एलिमेंट्स आर कॉल्ड इनर्ट गॅसेस. यांना म्हणायचं इनर्ट गॅसेस. गॅसियस नेचर आहे, झिरो ग्रुप एलिमेंट्स किंवा इनर्ट गॅसेस म्हणायचं. ऍज दे आर डू नॉट टेकिंग पार्ट इन द एनी टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. हा आला का तुमच्या लक्षात पिरियॉडिक ट्रेंड? काय आहे पिरियॉडिक ट्रेंड? मग पिरियॉडिक ट्रेंड असा होता. व्हॅलन्सी कशाला म्हणायचं ते पाहिलं आपण. व्हॅलन्सी म्हणजे बघा, व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी शेअर्ड टू फॉर्म अ केमिकल बॉन्ड विथ अनदर ॲटम. म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती शेअर केले जाऊ शकतात याला म्हणायचं व्हॅलन्सी. बरोबर आहे. मग ही व्हॅलन्सी काय होते? व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑफ विदिन अ पिरियड, एकाच पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना ऑफ एन एलिमेंट, व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इन्क्रीजेस फर्स्ट. पहिल्यांदा व्हॅलन्सी इन्क्रीज होत जाते. आठवा बरं, लिथियम पासून कार्बन पर्यंत व्हॅलन्सी 4 पर्यंत वाढत गेली. अँड इथं बघा, अँड डिक्रीजेस लॅटर अप टू 0. आणि मग व्हॅलन्सी कमी कमी होत जाते, झिरोच होते. कुठं? ग्रुप 18 मध्ये. लक्षात येतंय का? समजून घ्या बरं, फार सोपं आहे. आणि मग जर वरतून खाली आलं तर काय ट्रेंड आहे सर? व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे शेंडा टू बुडका. कळतं की नाही? वरून खाली येत असताना व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स रिमेन्स सेम. जर एकाच ग्रुप मध्ये वरतून खाली आपण आलो तर व्हॅलन्सी काय होते? सेम राहते. बघा ना, व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, वरतून खाली आलो तर व्हॅलन्सी सेमच राहते. याची सगळ्यांची व्हॅलन्सी सेमच असते. तुम्ही चेक करून बघा. लक्षात येतंय का? कळतं? लेफ्ट टू राईट काय होतं? व्हॅलन्सी पहिल्यांदा इन्क्रीज होत जाते. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर लॅटर ऑन डिक्रीज होत जाते. कितीपर्यंत? 0 पर्यंत डिक्रीज होत जाते. फार महत्वाचं लेक्चर होतं. आता याच्यानंतर बघा, व्हॅलन्सी हा पहिला ट्रेंड पाहिला आपण. दुसरा ट्रेंड पाहूया आपण, ऍटॉमिक साईज. ऍटमची साईज. ऍटमची साईज व्यवस्थित असेल तर ऍटम चांगला वाटतो. कळतं की नाही? मस्करी केली. नीट लक्ष द्या बघा. ऍटॉमिक साईज कशाला म्हणायचं? एखाद्या अणूची साईज काय असते? ऍटमची साईज काय असते? बरं मला सांगा, तुम्ही जस्ट इमॅजिन करा, एक सर्कल आहे, एक
वर्तुळ आहे, वर्तुळाचं केंद्रक आहे, सेंटर म्हणतो आपण. जर सेंटर ते सर्कल किती मोठं आहे हे जर मोजायचं झालं तर आपण काय मोजणार सांगा बरं? आम्ही मोजणार काय? सेंटर पासून ते जे सर्कल आहे त्या सर्कलचा जो परिघ आहे, पेरिमीटर आहे, तिथपर्यंतची लांबी, म्हणजे याला आम्ही म्हणतो रॅडियस मोजणार. सर्कलची रॅडियस मोजणार आणि मग त्याच्यावरून ठरवणार की ते सर्कल किती मोठं आहे. मला सांगा बरं, कोणतं सर्कल तुम्हाला जास्त मोठं वाटलं? तुम्हाला गाडीचं चाक मोठं वाटतं की बैलगाडीचं चाक मोठं वाटतं की तुम्हाला राटपाळणा मोठा वाटतो? काय वाटतं मोठं? ऑब्विसली सर राटपाळणा मोठा वाटतो. कशावरून ठरवलं? सर आम्ही रॅडियस वरून ठरवलं, आम्ही काही वेडे नाही. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही ऍटमची साईज कशावरून ठरवणार? सर ज्या ऍटमची रॅडियस स्मॉल असेल त्याची साईज स्मॉल असेल आणि ज्या ऍटमची रॅडियस मोठी असेल त्याची साईज मोठी असेल. मग ऍटॉमिक रॅडियस कशाला म्हणायचं मला ते सांग ना. सर्कलची रॅडियस कशाला म्हणायचं अगोदर ते सांग, मग ऍटमची रॅडियस कळेल. सर सर्कलची रॅडियस याला म्हणतो आम्ही द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सर्कल अँड इट्स पेरिमीटर. बरोबर आहे का नाही? याला म्हणतो सर्कलची रॅडियस. मग ऍटमची रॅडियस कशाला म्हणणार? ऍटमची रॅडियस कशाला म्हणणार? डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ऍटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल, म्हणजे सगळ्यात बाहेरची कक्षा आणि त्याचं न्यूक्लियस यांच्यामधलं अंतर, याला म्हणायचं ऍटॉमिक रॅडियस. कळतं? आणि हे डिस्टन्स ज्याचं मोठं असेल, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल, जेवढं मोठं तेवढी ऍटमची साईज मोठी आणि जेवढं छोटं तेवढी ऍटमची साईज छोटी. मग ऍटॉमिक साईजचा ट्रेंड पाहायचा आहे आपल्याला. काय पाहायचंय? ऍटॉमिक साईजचा ट्रेंड. आता तो ट्रेंड कसा आहे बघा. साधं सोपं, अगदी सहज सहज. लक्ष द्या. चला बघा, ऍटॉमिक साईजचा ट्रेंड काय होतं. जेव्हा हायड्रोजन, हेलियम, पहिल्या पिरियड मध्ये थोडस एक्सप्लेन करणं अवघड, आपण दुसऱ्या पिरियड मध्ये सोपं सोपं आणि सहज सहज एक्सप्लेन करू. लिथियम पासून लक्ष द्या, लेफ्ट टू राईट जात असताना काय होतं त्याच्या अगोदर मी ना टॉप टू बॉटम एक्सप्लेन करतो. खूप सोपं आहे बघा. पहिल्या पिरियड मध्ये एकच शेल असते, दुसऱ्या पिरियड मध्ये 2 शेल, तिसऱ्या पिरियड मध्ये 3 शेल, चौथ्या पिरियड मध्ये 4 शेल, पाचव्या पिरियड मध्ये 5 शेल, सहाव्या पिरियड मध्ये 6 शेल, सातव्या पिरियड मध्ये 7 शेल. मग मला सांगा, वरतून खाली येत असताना ऍटमची साईज इन्क्रीज होत असेल की डिक्रीज होत असेल? कम ऑन, ऍटमची साईज सर इन्क्रीज होत असेल. फ्रॉम टॉप टू बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल ऍटॉमिक साईज इन्क्रीजेस. सिंपल. मग आता लेफ्ट टू राईट काय होतं हे पाहू आपण. जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जाऊ, आता नीट लक्ष द्या, समजून घ्या बरं. while going from left to right side of the modern periodic table, जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ, एक एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. बरोबर आहे का नाही? जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं तसं काय होईल? सर while going from left to right side of the modern periodic table, atomic number increases. ऍटमचा नंबर वाढतो. बरोबर आहे? ऍटमचा नंबर वाढला की काय होतं? सर कक्षेचा नंबर तेवढाच आहे, वरतून खाली येत असताना हे तर सगळ्या एकच कक्षा असते, 2 कक्षा असतात, 3 कक्षा असतात, मग सगळ्यांची साईज सारखी असली पाहिजे. 4 कक्षा असतात, सगळ्यांची साईज सारखी असली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं नाही होत. मला काय वाटतं माहितीये का? जर आपण डावीकडून उजवीकडे जात असू, फ्रॉम लेफ्ट टू राईट साइड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, सायन्स काय सांगतं बघा, ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस. आणि जसं जसं ऍटमचा नंबर वाढत जातो तसं तसं म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढत जाते. प्रोटॉनची ही संख्या वाढते, इलेक्ट्रॉनची ही संख्या वाढते. पण प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळे न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो, म्हणजे न्यूक्लियस वरती असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो वाढत जातो. आणि न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्ज वाढला त्याबरोबर the force of attraction between the nucleus and the electron present in the outermost shell, म्हणजे सगळ्यात बाहेरच्या कक्षेत असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. इमॅजिन करा, सर्कल आहे, सगळ्यात बाहेरचे इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आणि मध्ये वाढलेला पॉझिटिव्ह चार्ज हा काय करतो? बाहेर प्रेझेंट असणाऱ्या कक्षेला मध्ये खेचण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ही कक्षा काय होते? म्हणजे साईज काय होते ऍटमची? हळूच हळूच छोटी 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 व्हायला चालू होते. इमॅजिन होतंय का हो? म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना इकडे याच्यापेक्षा याच्याकडे प्रोटॉनची संख्या जास्त, याच्यापेक्षा याच्याकडे, याच्यापेक्षा याच्याकडे, याच्यापेक्षा याच्याकडे, याच्यापेक्षा याच्याकडे, याच्यापेक्षा याच्याकडे आणि याच्यापेक्षा याच्याकडे. मग जसं जसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसं तसं प्रोटॉनची संख्या वाढणार, न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आणि जसा जसा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार तसं तसं बाहेरून जसं जसा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाणार तसं तसं अट्रॅक्शन वाढत जाणार. कोणामधलं? न्यूक्लियस मध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर असणारा
इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे, बाहेरच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये फिरत असणारे इलेक्ट्रॉन. मग हे मध्ये असणारा पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, बाहेर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना जोरात मध्ये खेचतो. कळतंय का? कारण चार्ज वाढलाय ना, ताकद वाढलीये पॉझिटिव्ह चार्जची आणि त्याच्यामुळे काय होतं, बाहेरच्या कक्षेमध्ये फिरत असणारे इलेक्ट्रॉन्स मधल्या पॉझिटिव्ह चार्ज कडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून ती कक्षा मध्ये खेचली जाते. आणि जर कक्षा मध्ये ओढली गेली तर ॲटमची रॅडियस काय होईल हो? न्यूक्लियस आणि त्या कक्षेमधलं डिस्टन्स कमी होईल. न्यूक्लियस आणि त्या कक्षेमधलं डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रॅडियस डिक्रीज होईल. अँड ॲज द ॲटॉमिक रॅडियस डिक्रीजेस, द साइज ऑफ ॲटम अल्सो डिक्रीजेस. लक्षात आलं का? मग while going from left to right side of the modern periodic table, atomic size decreases. ॲटमची साईज डिक्रीज होते. लक्षात ठेवायचं. ओके. काय मग बघा इथं ट्रेन एक्सप्लेन करतो मी. व्हॅलन्सी नंतर दुसरा ट्रेन. atomic साईज काय होतं, लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड atomic radius goes on decreasing. atomic radius कमी कमी होत जाते. लेफ्ट टू राईट मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जात असताना atomic radius decreases while going from left to right within a period. असं का होतं? The reason behind this, याच्या पाठीमागचं कारण is that the atomic number increases one by one. एका एकानं atomic number वाढत जातो, means the positive charge on the nucleus increases by one unit at a time. म्हणजे प्रत्येक वेळी न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो आणि म्हणून ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस. जसं जसं इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो, बाहेरच्या कक्षामध्ये फिरत असणारे इलेक्ट्रॉन्स काय होतात, इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड, इलेक्ट्रॉन्स ओढले जातात टुवर्ड्स द न्यूक्लियस, न्यूक्लियस कडे ओढले जातात. टू अ ग्रेटर एक्सटेंट, फार मोठ्या प्रमाणात त्यांना ओढलं जातो. अँड देअरफॉर thereby size of the atom decreases, आणि त्याच्यामुळेच ॲटमची साईज डिक्रीज होते. सोपं. while going top to bottom in a group, जेव्हा वरतून खाली जायचं असतं ग्रुपमध्ये, while going top to bottom in a group, while going down a group, the atomic size goes on increasing. का बरं? Because new shell is added while going down a group. सिंपल आहे हे तर. मी पहिल्यांदाच एक्सप्लेन केलं होतं की वरतून खाली येत असताना प्रत्येक वेळी कक्षेचाच नंबर वाढत जातो, त्याच्यामुळे ॲटमची साईज वाढत जाते. कळतंय? लक्षात येतं हे? बर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पिरियोडिक ट्रेन पाहणार आहोत. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये ते पाहू.